वसई विरारसह संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये आता लोकसभेच्या तयारीला वेग आलेला आहे। एकीकडे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचे राजेंद्र गावित यांची उमेदवारी निश्चित असल्याचं मानलं जाते। बहुजन विकास आघाडीने अद्यापही आपले पत्ते उघडलेले नाहीये, तर उद्धव ठाकरे गटाने देखील अद्याप उमेदवारी जाहीर केलेली नाही। तर दुसरीकडे राजेंद्र गावित यांचा प्रचार हा सुरू झालेला आहे आणि राजेंद्र गावित हे पुन्हा हॅट्रिक मारणार असा विश्वास शिवसेना कार्यकर्त्यांना आहे। शिवसेनेचे जे जिल्हाध्यक्ष आहे निलेश तेंडुलकर यांनी हा विश्वास दर्शवलेला आहे की ज्याप्रमाणे नरेंद्र मोदी हे देशामध्ये हॅट्रिक मारणार आहे, त्याप्रमाणे जे आहे राजेंद्र गावित देखील पालघर जिल्ह्यामध्ये हॅट्रिक मारणार आहेत। राजेंद्र गावित यांना हे कडवं आव्हान कोणाचं सध्या तरी नसणार असल्याचं निलेश तेंडुलकर यांनी सांगितलेलं आहे। राजेंद्र गावित यांची लढत जर बहुजन विकास आघाडीने आपला उमेदवार उभा केला तर त्यांच्याशी होणार आहे किंवा उद्धव ठाकरे गटाशी होणार आहे। परंतु सध्या संपूर्ण चित्र स्पष्ट नसलं झालं तरी जे आहे एकनाथ शिंदे गटाने आपली तयारी सुरू केलेली आहे। जागोजागी पक्षाचे मेळावे असतील किंवा बूथ कार्यकर्त्यांच्या मीटिंग असतील ह्या प्राथमिक लेवलवर सध्या सुरू केलेला आहे। राजेंद्र गावित यांचा विजय निश्चित असल्याचा दावा जे आहे की कार्यकर्त्यांना आहे, कारण सध्या अजून 2 महिने निवडणुकीसाठी आहेत आणि मोर्चे बांधणी जी आहे पक्षाने सुरू केलेली आहे आणि पुन्हा एकदा पालघर मतदारसंघावर जे आहे दावा सांगण्यासाठी राजेंद्र गावित सज्ज झालेले आहेत। तर दुसरीकडे मागील 2 दिवसापासून प्रसारमाध्यमांवर अशा देखील कुठेतरी अफवा आहेत की राजेंद्र गावित यांच्या उमेदवारीला कुठेतरी विरोध आहे, परंतु ह्या सगळ्या अफवा असून राजेंद्र गावित यांची उमेदवारी निश्चित असल्याचा विश्वास आहे तो शिंदे गटाला आहे। असं असलं तरी राजेंद्र गावित यांनी यांचा जो झंझावाती दौरा संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये आहे। राजेंद्र गावित यांनी जे आहे की यांना मोठ्या प्रमाणात अनुभव आहे, मागील 3 निवडणुकीमध्ये त्यांनी यश संपादन केल्यामुळे पालघर जिल्ह्यातली कुठलीही गावं असतील खेडपाडे असतील ते राजेंद्र गावित यांना मोठ्या प्रमाणावर वेलकम केले जाते। त्यामुळे राजेंद्र गावित यांचा जो विजय हा निश्चित असून त्यांना तिकीट देखील मिळणार आणि आम्ही पुन्हा हॅट्रिक मारणार असा विश्वास जो आहे निलेश तेंडुलकर यांनी व्यक्त केलेला आहे। निलेश तेंडुलकर यांनी नेमकं काय म्हटलं आपण ऐकूयात। पालघर लोकसभा मतदारसंघात राजेंद्र गावित हे यावेळेला विजयाची हॅट्रिक पूर्ण करतील। काय सध्याचं राजकीय वातावरण आहे त्याबद्दल? केंद्र सरकारची कामं, सन्माननीय मुख्यमंत्र्यांची कामं आणि आतापर्यंतचा जो एकंदर संपूर्ण तुम्ही गावित साहेबांचा 5 वर्षाचा म्हणजे आता ही 3री टर्म त्यांची होईल, हॅट्रिक होईल। सर्वसामान्य माणसामध्ये मिसळून काम करणारा खासदार की आपण आज बघाल की एखादा साधा नगरसेवक असेल तर त्याला भेटायला खूप अडचणी असतात, खूप त्याला मोठेपणा असतो, पण रात्री 3 वाजतासुद्धा सर्वसामान्य माणसांनी फोन केल्यानंतर त्याच्या कामाला रिस्पॉन्स देणं, त्याच्या मागे उभं राहणं आणि एकदम लो प्रोफाईल म्हणून सर्वसामान्य वंचितातला एक कार्यकर्ता म्हणून गावितांकडे लोक बघतात। सर, एक कुठेतरी गावितांना विरोध आहे असं बोललं जाते, समाज माध्यमात चर्चा आहे की राजेंद्र गावित यांना विरोध आहे, दुसरा उमेदवार द्यावा अशी भाजपची देखील मागणी आहे। असं अधिकृतपणे कुठेही आमच्या निर्देशात आलं नाही आणि शेवटी प्रश्न असा आहे की मी किंवा जे कोण म्हणतायत त्यांच्यात हा विषय नाही आहे। सन्माननीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि केंद्रीय भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व, मोदीजींनाही देशामध्ये पुन्हा हॅट्रिक विजयी आपल्याला करायचं आहे आणि या अनुषंगाने या सगळ्या गोष्टी होणार आहेत। बहुजन विकास आघाडीचे अजून पत्ते उघडलेले नाही आहेत, काय वाटतं बहुजन विकास आघाडी तुमच्या सोबत राहील की तुमच्या विरोधात राहील, कसं कडवं आव्हान असेल? आम्हाला एक तर त्यांचं आव्हान नसेल, कारण या वसई विरारमध्ये 30-35 वर्ष त्यांनी काय लोकांचे हाल केलेत हे आपल्याला माहीत आहे। त्याच्यामुळे बहुजन विकास आघाडी आमच्याबरोबर असली काय ना आमच्या अपोजिशनला असली काय आम्ही त्याचा विचार नाही करत।